शारदीय नवरात्रोत्सव काळात आई तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीतून भवानी ज्योत नेण्याची परंपरा आहे. अगदी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून भवानीचे भक्त हे तुळजापुरात येत असतात आणि अशा प्रकारची भवानी ज्योत जी आहे ती घेऊन आपल्या गावी जात असतात आणि त्या ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना जी आहे ती केली जाते. हे जे तरुण आहेत ते तटुवळ इथून आलेले आहेत. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी हे जे तरुण आहेत ते आलेले आहेत. अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अशाच पद्धतीनं तरुण जे आहेत ते भवानी ज्योत घेऊन येण्यासाठी तुळजापुरात दाखल होत असतात. आपण त्यांच्या संवाद साधणार. मला सांगा भैया, कुठून आलात तुम्ही? चळवळ तालुका ककोट, जिल्हा सोलापूर. आम्ही 16 तारखेला सकाळी 11 वाजता निघालो गावातून. आमचे मंडळाचे संस्थापक राजशेखर ब्रदर, बसवराज बोळा म्हणा आणि राजशेखर तदेवडी यांच्या मार्गदर्शनाखाली आपले मंडळाचे नूतन अध्यक्ष लक्ष्मण कुगाट, बसवराज याबाजी यांनी 20 ते 25 पोरं घेऊन 16 तारखेला सकाळी निघालो आणि मारुडाला पोहोचलो. कमीत कमी 450 ते 550 किलोमीटर आम्ही पार करून तुळजापूर येथे इथं पण आम्ही ज्योत लावून आम्ही गावात परत निघालो होतो. कधीपासून येत आहे तुम्ही? आम्ही 16 तारखेच्या संध्याकाळपासून आमचा प्रवास चालू आहे. आम्ही ज्योत यात्रा सोलापूर जिल्हा म्हणा, उस्मानाबाद जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा 4 जिल्ह्यांचा आम्ही पादयात्रेने ज्योत यात्रेने पळत घेऊन आम्ही प्रवासाचा टप्पा पार केलेला आहे. आता आम्ही फक्त राहिलेले 1-1.5 दिवसात आम्ही आमच्या गावी पोहोचू आणि गावी गेल्यानंतर आपले विविध कार्यक्रम, सांस्कृतिक काय कार्यक्रम आहे ते पिढ्यानपिढ्या चालत आलेले सुवासिनी ओटींचा कार्यक्रम असू दे. येताना पण चालत गावात आला? नाही, येताना आम्ही गाडीमध्ये, जाताना धावत. काय भैया, थकलात का काय अगोदर? नाही. कधीपासून येतात तुम्ही ज्योत नेण्यासाठी? 16 तारखेपासून. काय कसा असतो अनुभव नेमका आता ज्योत नेणं आणि कसं वाटतं? छान आहे, एकदम छान. छान वाटतं. हा. एकंदरीत जर पाहिलं तर मोठा उत्साह जो आहे तो सर्व भक्तांमध्ये पाहायला मिळतो आणि ते भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी तुळजापुरात त्या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, तुळजापूर.